नमस्कार मित्रांनो, आज परत आपण समोर आलेलो आहे की जी ज्ञानराधा बँक आहे, जे ज्ञानराधा बँकेमध्ये जो आयकर विभागाद्वारे ज्यांची जी चौकशी झालेली होती त्यानंतर ज्ञानराधा बँक जी आहे ती बंद आहे। तसेच बीड जिल्ह्यातील जे सहकार क्षेत्र आहे ज्यामध्ये साईराम अर्बन बँक असेल, अजिंठा अर्बन असेल, जिजाऊ अर्बन बँक असेल इत्यादी जे बँका आहेत त्या डबघाई झालेल्या आहेत, म्हणजे बंदच झालेल्या आहेत। आणि एका झालेल्या चौकशीनुसार, एका अहवालानुसार या ज्या अजिंठा अर्बन, साईराम अर्बन असेल, जिजाऊ अर्बन बँक असेल यांनी जे स्वतःचे पैसे आहेत जे शिल्लक व्याजदराच्या आमिषाने ज्ञानराधा बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलेले होते आणि जे ज्ञानराधा बँकेचे जे संचालक आहेत सुरेश कुटे यांनी ते त्यांचा कुटे ग्रुप होता, द कुटे ऑइल ग्रुप होता, त्यामध्ये त्यांनी ते पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत। त्यांच्या ज्या स्टाफला मध्ये चौकशी केल्याच्या नंतर असे दिसून आले की त्यांचे जे म्हणणे होते की त्यांचे जे शेअर्स आहे, जे त्यांचे जे इक्विटीचे फंड्स आहे ते त्यांनी दुबईच्या ज्या कंपनीला जे विक्री केलेले त्याचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत, पण काही तांत्रिक दोषामुळे ते पैसे आपण वाटप करू शकत नाही। तेच बघूया नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे आणि त्यांच्या जो स्टाफ आहे त्यांची चौकशी झाल्याच्या नंतर त्यांचे काय म्हणणे आहे याबद्दल आज सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया की ज्ञानराधा बँकेचे जे शाखा व्यवस्थापक आहे त्यांच्याकडून काय मेसेज आलेला आहे। तर त्यांच्याकडून आलेला मेसेज असा आहे की ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीड च्या सर्व खातेदार, ठेवीदार, ग्राहक तसेच हितचिंतक यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपणास विनम्रपणे कळवण्यात येते की ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याकरिता कुटे ग्रुपची जी सर्व मालमत्ता व कंपन्या जे परदेशात सिक्युरिटायझेशन केलेले असून त्याकरता एकूण रक्कम रुपये 10,000 कोटी रुपये कुटे ग्रुपला मिळणार आहेत। त्यापैकी परदेशातून पहिला हप्ता 2,000 कोटी रुपयाचा सध्या जो पहिला हप्ता आहे तो भारतात जमा झालेला आहे व सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचे जे नियोजन आहे ते केलेले आहे। परदेशातील कंपनीकडून भारतात पैसे आले असून कुटे ग्रुपला रक्कम मिळण्याकरता थोड्या काही त्रुटी व कागदपत्रांची पूर्तता करणे बाकी आहे। सर्व कागदपत्राची पूर्तता करण्याचे व त्रुटी दूर करण्याचे काम आम्ही सध्या करत आहोत व लवकरात लवकर सर्व त्रुटी दूर करून सर्व कागदपत्राची पूर्तता करून आम्ही आपल्या ठेव रकमेचा 1 रुपया परत देणार आहोत। आपण कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नये व चुकीचे पाऊल उचलू नये। आम्ही आपले पेमेंट देण्याकरता रात्रंदिवस मेहनत करत आहोत। आपण कोणत्याही प्रकारची शंका किंतु परंतु मनात न ठेवता आपला विश्वास पूर्ववत कायम ठेवावा। तसेच आम्ही आपणास विनम्रपणे कळवतो की आम्ही कुठेही जाणार नाही, सदैव आपल्या सोबतच आहोत। आमचे पासपोर्ट आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे जमा केलेले आहे। आज रोजी परदेशातील कंपनीकडून भारतात रक्कम देण्यात आलेली आहे व थोड्याच कालावधीत संस्थेत रक्कम जमा होऊन ठेवीदारांना देण्याकरता अतिशय थोडा कालावधी लागणार आहे। तरी आपण थोड्या कालावधीकरता कोणत्याही प्रकारचे चुकीचे पाऊल उचलू नये। तसेच याकरता थोडा संयम ठेवून अगदी थोडे दिवस सहकार्य करावे असं आवाहन जे आहे ते ज्ञानराधा बँकेचे जे कुटे ग्रुप थ्रू आहे ते आवाहन केलेले आहे। तरी आपणास विनंती की आजपर्यंत आपण आम्हास फार मोठे सहकार्य केलेले आहे। आम्ही आपला 1 रुपया निश्चितच देणार आहोत याची खात्री बाळगा। गेली 6 महिन्यापासून आपण आम्हा सहकार्य करत आहोत, आणखी थोडे दिवस आम्हाला सहकार्य करावे। कोणताही चुकीचा निर्णय, चुकीचे पाऊल उचलू नये। ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी आम्ही लवकरात लवकर तयारीत आहोत आणि लवकरात लवकर त्यांच्या ठेवी आम्ही परत देणारच आहोत। याबद्दलचे हा जो मेसेज आहे तो ज्ञानराधा बँकेचे जे त्यांचा जो स्टाफ आहे त्यांच्यामध्ये आलेला हा मेसेज आहे की नेमकं त्यांनी यामध्ये जाहीर केलेले तर नाहीच आहे की नेमकं पैसे कधी मिळणार आहे, पण पैसे आम्ही त्यांचे सर्व परत देणार आहोत असा विश्वास आणखी सुरेश कुटे दाखवत आहेत। आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की त्यांचा जो पासपोर्ट आहे तो पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे जमा आहे। आणि आत्ता गेलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशीचा हा विषय आहे। अंबड शाखेतील जो प्रकार घडला, अंबड शाखेतील एका खातेदारांनी आपल्याला त्यांना जी दिलेली होती आत्मदानाचा जो इशारा दिला होता त्या खातेदाराचे सुमारे 10 लाख रुपये होते काहीतरी। त्यांनी आत्मदानाचा इशारा दिल्यानंतर जे संबंधित ब्रँच मॅनेजर आहे त्यांनी त्यांच्याशी, जे खातेदार आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्यांचा 1 रुपया परत मिळवून दिला। म्हणजे असं कधीपर्यंत होणार आहे की आत्मदानाचा इशारा दिला त्यानंतरच पैसे मिळणार आहेत का? याबद्दल आणखी तरी कुठली फिक्स अपडेट नाही आहे आणि आपले सर्वांचे पैसे लवकरात लवकर मिळो हीच सर्वांच्याकडून अपेक्षा आहे। आणि लवकरच कुटे साहेबांनी लाईव्ह येऊन याची जी अपडेट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचावी। आणि जे ज्ञानराधा बँकेचे जे आपले
बँकच्या शटरला जे नोटीस लावलेले आहे त्या ठिकाणी असे नोटीस लावण्यात आलेले आहे की कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बँक समोरील आदेश येईपर्यंत बँक जी आहे ती बंद असणार आहे. पण समोरील आदेश येईल कधी आणि बँक कधी उघडेल हे आणखी काही सांगू शकत नाही. आणि जे ज्ञानराधा बँकेचे जे ओनर आहेत, जे संचालक आहेत, ते फक्त तारीख पे तारीखच देत आहे. त्यांनी लवकरात लवकर समोर येऊन तारीख जाहीर करावी आणि जे ठेवीदार आहेत, जे खातेदार आहेत, त्यांचा संभ्रम दूर करून त्यांना त्यांचे पैसे ठेवी जे आहेत ते परत कराव्या. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर काही नवीन माहिती आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून जी येणारी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपण अपडेटेड राहाल की नेमके बँक कधी उघडणार आहे आणि पैसे कधी मिळणार आहे याबाबत आपल्या मनात कुठलाही संभ्रम राहणार नाही. धन्यवाद.